गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आणि या उत्सवात माहेरवाशीण म्हणून गौरीचे आगमन झालं। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये गौरी पूजनाच्या अनेक वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात। भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर या गौराईंचं आगमन होतं। त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असं म्हटलं जातं। नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते, जिथे आज आपण साजरा करतोय उत्सव लाडक्या बाप्पाचा। तर मंडळी, गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांचीच लगबग सुरू होती, पण गणेशोत्सवांच्या पाठोपाठ लगेचच सण येतो, तो म्हणजे गौरी गणपतींचा। गौरी गणपती म्हणजे जिला महालक्ष्मी असंही म्हटलं जातं। तर चला तर मग आज मी आली आहे जठार कुटुंबियांच्या घरी। त्यांच्या घरी आज गौरींचं पूजन आहे। तर आज बघूयात की त्यांनी गौरींचं कशा प्रकारे स्वागत केलंय, कशा प्रकारे सजावट केली आहे आणि त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊयात। गौरी आगमनाची पद्धत घरोघरी वेगळी असली तरी त्यामागची भावना एकच असते। भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या दिवशी गौरीला घरी आणण्याची तयारी केली जाते। घरातले सदस्य, विशेषतः महिला, नदी, तलाव किंवा विहिरीच्या काठी जातात। काही ठिकाणी मातीची किंवा पितळाचे मुखवटे गौरीचं प्रतीक म्हणून घेतले जातात, तर काही ठिकाणी नदीतील खडे गौरीच्या रूपात घरी आणले जातात। हे खडे किंवा मुखवटे घेऊन येताना स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन पारंपरिक गाणे गात आणि गौरीचा जयघोष करत येतात। घरातील प्रवेशद्वारावर त्यांची आरती केली जाते। हे सारे विधी माहेरवाशीण आलेल्या सुनेसारखे असतात, जिथे तिचा सन्मान केला जातो। ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे गौरीला घरात बोलावून तिची पूजा करण्याची सुरुवात असते। आज तुमच्या घरी गौरींचं पूजन आहे, तर काय सांगता येईल तुम्हाला? गौरींचं महत्त्व काय, त्याचं काय तुम्हाला असं डेकोरेशन बद्दल काय तुम्हाला बोलता येईल? गौरी म्हणजे घरची लक्ष्मीच आहे आणि म्हणजे मुलीसारखी गणपती जसा येतो तसं त्याच्या पाठोपाठ त्याची आई आणि दोन्ही आई येतात। आपली मुलगी जशी कशी माहेर येते तसंच ते हे, त्यामुळं म्हणजे खूप उत्साह असतो आणि सगळं हे डेकोरेशन हे ते मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघं मिळून करतो। पण तुमच्या हे डेकोरेशनची तयारी म्हणजे तुम्ही एवढी छान सजावट केली आहे, तर किती दिवसापासून त्याची तयारी तुम्ही सुरू करता? तसे 15-20 दिवस तर ह्याच्यातच जातात। ते आधीच आम्ही ठरवतो की ह्या वर्षी आता काय करायचं, ह्या वर्षी उठायच्या आधीच आमचं पुढच्या वर्षीचं नियोजन असतं त्यामुळं। तर तुम्ही एवढ्या छान महालक्ष्मी बसवल्यात, तर ही थीम म्हणजे तुम्ही दरवर्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही ही महालक्ष्मी बसवता की कशा प्रकारे? हां, वेगवेगळ्या प्रकारे बसवतो आम्ही। मी आता गेल्या वर्षी झोक्यातल्या बसवल्या होत्या, त्याच्या आधी मी महादेवाचे पूजन करताना बसवल्या होत्या आणि त्याच्या आधी म्हणजे घरातलं संसार येते नाही का तसं बसवल्या होत्या। चूल परत जाते वगैरे जाळताना असं दाखवलं होतं। आणि तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम एक म्हटला जातो, तो कार्यक्रम पण तुम्ही सेलिब्रेट करता का नाही? हो हो, संध्याकाळी येतात ना सगळ्या बायका येतात आणि खूप उत्साहानं म्हणजे कार्यक्रम होतो, सगळे पाहुणे वगैरे येतात। गावाकडची लोक कसे कष्ट करतात, पहिली लोक, जुनी लोक आपण म्हणतो, जुन्या लोकांना कसं खूप काम होतं, जात्यावर दळण करायचं, मग त्या भाकरी करत होत्या आणि मिरची पण कधी आता मशीनवर झाली, ह्याच्या आधी असे कुटायचे घरी आणि मग मसाला करत होते। म्हणजे गावाकडची घरं कशी असे साधी असतात, झोपडी टाईप, त्यामुळे ते झोपडी गावाकडची अशी जुनी घरे दाखवलेत, आता मस्त झालेत तो सिमेंटची घरे, पारंपरिक लुक हा केलाय। चकली, अनारसे, लाडू, शंकरपाळ्या हे आता 4-5 दिवस तर ह्याची तयारी चालू असते। आता अनेकांना पडलेला प्रश्न म्हणजेच गौरी गणपती हा सण आहे, त्यात गौरी आणि गणपतीचं नातं काय?
तर पार्वती देवीने आपल्या शरीरावरील मळ आणि गंगाजल एकत्र करून गणपतीला घडवलं. त्यामुळे गौरी आणि गंगा या दोन्ही गणपतीच्याच माता आहेत. म्हणूनच तर गणेशोत्सवादरम्यान गणपतीचं आगमन झाल्यावर त्याला भेटण्यासाठी त्याच्या लाडक्या दोन्ही आई गौरी या माहेरवाशीण म्हणून येतात अशी परंपरा आहे. गौरी म्हणजे घरची लक्ष्मीच आहे आणि म्हणजे मुलीसारखी गणपती जसा येतो तसं त्याच्या पाठोपाठ त्याची आई आणि दोन्ही आई येतात. आपली मुलगी जशी कशी माहेर येते तसंच ते हे, त्यामुळं म्हणजे खूप उत्साह असतो. गौरी पूजन 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी गौरी आवाहन, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन. माझं लग्न झाल्यापासून त्यांची परंपरा होती तशीच मी पण परंपरा पाळली आणि माझ्या सुना पण आता तशाच करतात. पण तुम्ही ह्या सणामध्ये काय खास असं वेगळं करता? म्हणजे उत्सव येतो आम्हाला हे पदार्थ करायला, करंजा, लाडू, शंकरपाळी, आमचे पहिले जे परंपरा आहे तेच करतो आम्ही. पण तुमच्यामध्ये तुम्ही काय सांगताल की इथून पुढे तुमच्या सुनांनी की ही परंपरा कशी प्रकारे पाळली पाहिजे? तुमचं काय मत आहे? आमच्यासारखीच पहिली जशी होती तशीच परंपरा पुढे चालावी. पण तुमच्या हे डेकोरेशनची तयारी म्हणजे तुम्ही एवढी छान सजावट केली आहे, तर किती दिवसापासून त्याची तयारी तुम्ही सुरू करता? तसे 15-20 दिवस तर ह्याच्यातच जातात. ते आधीच आम्ही ठरवतो की ह्या वर्षी आता काय करायचं. ह्या वर्षी उठायच्या आधीच आमचं पुढच्या वर्षीचं नियोजन असतं. काय नाही, उत्साहाच्या ह्याच्यामध्ये यांनी जे दिलेले साहित्य आणणे किंवा लागणारे त्याला डेकोरेशनचे रोजच्या रोज 4-5 दिवस आधीच काय आणायचं, रोज घेऊन साहित्य घेऊन रोजच्या रोज ते साहित्य यांना पोच करणे. वेगवेगळ्या प्रकारे आमचं थीम असतं, वेगवेगळं डेकोरेशन असतं आणि दरवर्षी आम्ही उभ्याच करतो, पण वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन. गणपती आमचा दरवर्षी वेगवेगळा असतो आणि एवढाच मोठा असतो. आम्ही कमळाचं फूल केले, त्याला त्रिशूळ लावले आणि त्रिशूळ लावले. हे सगळ्यांनी आमच्या घरच्यांनी मिळून सगळ्यांनी रात्रभर जागून ते सगळे केलेले. तर तुम्ही एवढे छान महालक्ष्मी बसवले, तर ही थीम म्हणजे तुम्ही दरवर्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही ही महालक्ष्मी बसवता की कशा प्रकारे? हां, वेगवेगळ्या प्रकारे बसवतो आम्ही. मी आता गेल्या वर्षी झोक्यातल्या बसवल्या होत्या. त्याच्या आधी मी महादेवाचे पूजन करताना बसवल्या होत्या आणि त्याच्या आधी म्हणजे घरातलं संसार येते नाही का तसं बसवल्या होत्या. चूल परत जाते वगैरे जाळताना असं दाखवलं होतं. गावाकडची घरं कशी अशी साधी असतात, झोपडी टाईप, त्यामुळं ते झोपडी गावाकडची अशी जुनी घरे दाखवलेत. आता मस्त झालेत तो सिमेंटची घरं. पारंपरिक लुक हा केलाय. लोकांना पण कळू द्या ना की गावाकडची लोक कसे कष्ट करतात. पहिली लोक, जुनी लोक आपण म्हणतो, जुन्या लोकांना कसं खूप काम होतं, जात्यावर दळण करायचं, मग त्या भाकरी करत होत्या. आणि मिरची पण कधी आता मशीनवर झाली, ह्याच्या आधी असे कुटायचेत घरी आणि मग मसाला करत होते. ही परंपरा आमच्या सासूबाईंच्या आजसासूपासून आहे. आजसासूंच्या नंतर आमच्या सासूबाईंनी केली, त्याच्यानंतर आता आम्ही करायला लागलो. साडी नेसवण्यापासून फक्त तयारी करणं, काही लागलं हातभार सगळं करण्यात मदत केली. वर्षातनं एकदाच येतात ना, त्या आल्या की सण कसं गजमग वाटतं आणि बघायला पण छान वाटतं आणि त्यांची सजावट करायला पण खूप छान वाटतं. शेवटची पूजा आणि आरती केल्यानंतर गौरीची मूर्ती किंवा प्रतीक सन्मानाने नदी, तलाव किंवा विहिरीत विसर्जित केले जातात. हे विसर्जन दुःखाचं प्रतीक नाही आहे, तर कृतज्ञतेचं आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याच्या आशेचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की गौरी आपल्यासोबत घरातील सारं दुःख आणि संकट सोबत घेऊन जाते आणि पुढच्या वर्षी पुन्हा आशीर्वाद देण्यासाठी येते. जशी म्हणजे गौरी उद्या उठल्या ना की जशी मुलगी नांदायला जाते ना, त्यावेळेला जेवढं दुःख होतं ना तेवढं दुःख उद्याच्याला होतं. गौरींचं महत्त्व म्हणजे आमच्यामध्ये खूप मोठं आहे. गौरी म्हणजे आमच्यासाठी लक्ष्मी घरची असल्यागत आहे. ते गणपती, गौरी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. या काळात गौरीला विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ आणि नैवेद्य दाखवलं जातं, ज्यामुळे घरात एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं.